नाशिकमध्ये कुंभमेळ्याची कामं सुरू असताना खड्ड्यांवरनं राजकारण तापलंय। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेलाय आणि यावरून आज मनसेचे अध्यक्ष ठाकरेंनी सरकारवरती गंभीर आरोप केलेत। कुंभमेळ्यातील कामांसाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणले गेलेत, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणं घेणं असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। त्यांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। कंत्राट देताना कुणाचीही जात किंवा धर्म भाषा पाहिली जात नाही। ज्यांची कंत्राट पूर्ण करण्याची क्षमता आहे त्यालाच कंत्राट दिलं जातं। त्यांना मराठी नावांची यादी पाठवू असं मुख्यमंत्री म्हणालेत। संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत। काही गाड्या ट्रक बिग सगळे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत, माणसं गेली आहेत। त्याच्यामध्ये खास करून अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरात मधले आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे। आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे आणि महाराष्ट्रामधले एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लखलाभू दुर्दैव आहे। एकतर गुजरातचे दिले वगैरे सपशेल खोटं आहे, पण काही असू शकतात। आपल्याकडे देशामध्ये आणि कुठल्याही राज्यामध्ये कंत्राटं देताना त्या व्यक्तीची जात पाहता येत नाही, त्याची भाषा पाहता येत नाही, त्याचा धर्म पाहता येत नाही। आता पाहिजे असेल तर या कंपन्यांच्या मागचे जे काही मराठी लोक आहेत त्यांचे नाव आपण पाठवून देऊ, पण मला असं वाटतं की अशा पद्धतीनं आपल्याकडे पद्धतच नाही। 2015चा जो कुंभमेळा झाला त्यावेळेला जी काही नाशिकमध्ये जी काही कामं झाली आणि ज्या प्रकारे कुंभमेळा झाला, मला असं वाटतं की नाशिक शहराला देखील कळलं नव्हतं की कुठे काय कामं सुरू आहेत आणि काय कशा प्रकारची कामं सुरू आहेत। ती झाल्यानंतर सर्वांना दिसलं की कशा प्रकारचे रस्ते झालेत आणि काय झाले वगैरे। आणि त्या कुंभमेळ्यातनं पैसे काढणं, त्यातनं काही अर्थकारण हा मुळात उद्देश नसल्यामुळे तो खूप सोप्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तो त्यावेळेला झाला। नाशिककरांनी आपलं सरकारी बघितलेलं आहे, आपले महापौर बघितलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यानंतर जेव्हा निवडणूकच आपला कार्यकाळ संपल्यावर त्यावेळेला एक सुद्धा नगरसेवक नाशिककरांनी निवडून दिलेला नाही। किती? एक सुद्धा नगरसेवक निवडून आला नाही। मग एवढं सुंदर जर तुम्ही नाशिक केलं तर लोकांनी असा रिझल्ट का दिला? माझा त्यांना सवाल आहे, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं। आता एकीकडे राज ठाकरे नाशिक दौऱ्यावरती होते तर दुसरीकडे नाशिकमधील खड्डे आणि कुंभमेळ्याच्या कामांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये त्यांनी प्रशासनाला आज सुनावलंय, खड्डे बुजवण्याची ज्यांच्यावरती जबाबदारी आहे त्यांच्यावरती दंड लावा, त्यांचं पुढचं काम थांबवा, लोकांना कारणं सांगू नका, त्यांना समाधान काढून द्या, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना झापलंय। महाकुंभाच्या तोंडावरती असताना गांभीर्याने काम करा असंही मुख्यमंत्री म्हणाले। घरोघरी जे कनेक्शन द्यायचे त्याला ते उशीर लावत असल्यामुळे जिथे पाईपलाईन टाकली आहे तिथे घरचं कनेक्शन देण्याकरता पुन्हा खोदावं लागेल, म्हणून आपल्याला रस्ता करता येत नाही आणि कनेक्शन अतिशय धीम्या गतीने ते देत आहेत। फक्त 44,000 कनेक्शन त्यांनी दिले आहेत। आत्तापर्यंत 2 लाख कनेक्शन पूर्ण होणं अपेक्षित होतं। एकूण 4 लाख कनेक्शन आहेत, पण 2 लाख आत्तापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, ते काही त्यांनी दिलेलं नाही। त्यामुळे त्यांनाही अतिशय खडसावून सांगण्यात आलेलं आहे। त्यांना एक प्लॅन तयार करायला सांगितलेला आहे, त्या प्लॅनच्या अंतर्गत त्यांनी ते काम करावं असं अपेक्षित आहे।